नमस्कार. आकाशवाणीच्या FM रेनबोर तुमकां सगळ्यांक येवकार दिता. अस्तुरी ह्या कार्यावळीत तुमकां माय मोगाचो येवकार दीत आयच्या कार्यावळीक सुरवात करता आनी आयचो विशय जावन आसा मानसीक भलायकी जिणेच्या दर एका पावण्यार. आनी आमच्यो मुखेल सोयऱ्यो आयच्यो जावन आसा डॉक्टर गितांजली लेले. डॉक्टर तुमकां येवकार आणि नमस्कार आमच्या ह्या कार्यावळीत आयल्यो म्हणून. आमच्या आकाशवाणीच्या FM स्टुडियोत तुमकां माये मोगाचो येवकार दीत थोडीशी तुमची वळख सांगता. डॉक्टर गितांजली लेले ह्यो एक क्लिनिकल मानसशास्त्रांतल्यो तज्ञ जांकां ह्या मळार एक 30 वर्सांचो अणभव जावन आसा. दुयेंतांचे अर्थपूर्व रितीन सेवा दिवपाक, तांचे हुस्के आयकुपाक, तांच्या मानसीक भावनीक आनी तांच्यो वागणुकेच्यो समस्या सोडोवपाक त्यो सदांच तत्पर आसतात. तर सुरवात तेंची ह्या फिल्डान असली ती म्हणजे ससून हॉस्पिटल डॉक्टर मोहन हागाशे हांचे कडेन. त्याच बरोबर डॉक्टर गितांजली लेनेन पुना हॉस्पिटलान डॉक्टर वाटवे आनी डॉक्टर चौगुले हांच्या वांगडाय काम केलां. त्यो मनोवैद सायकेट्रिक्स डॉक्टर टेंबे हांच्या सांगातान सुद्दां तेंच्यांनी काम करपाची तांकां एक ऑपॉर्च्युनिटी मेळ्ळा. त्याच बरोबर जयन प्रबोधिनी आनी डिग्निटी फावंडेशन हांचेय तेंच्यांनी काम पळयल्या. तर सध्या त्यो तंत्रिका विविधतायेचे खातीर विश्वास फावंडेशन संचालक आनी ट्रस्टी म्हणून मुल्यांकन आनी सुरवातीच्या पावंड्यार हातभार लावन आपलें काम पळयता. त्याच बरोबर डॉक्टर केदार फडते हांच्या सांगातान तांची प्रायवेट प्रॅक्टीस चालू आसा. तश्योच त्यो एम्बॅसिडर फॉर ज्ञान प्रबोधिनी गोवा आनी मुंबय, तशेंच ट्रोमा कावन्सिलींग, ह्युमन ट्रॅफिकींग, रिहॅबिलिटेशन आनी ट्रायबल वुमन अँड चायल्ड एम्पावरमेंटचें काम पळयतात. आनी ह्या मेंटल हेल्थ प्रोफेशनान तांकां फाटली 30 वर्सांचो अणभव आसा. तर जाणून घेवया आयज तेंचे कडल्यान जायत्यो गजाली ह्या विशया फाटल्यान. तर दोतोर, म्हजो सुरवेचो प्रश्न तुमकां आसा की वॉट इज सायकोलॉजिस्ट अँड वॉट इज द डिफरंट, म्हणजे हाच्या मदलो डिफरंट कितें, म्हणजे सायकोलॉजिस्ट आनी सायकॅट्रिस्ट हांच्या मदलो डिफरन्स कितें सांगशात? नमस्ते, म्हाका हांगा इन्वायट केल्या बद्दल. आणि बेसिकली सायकोलॉजिस्ट, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणजे मेंटल हेल्थ प्रोफेशनल जो तुमच्या इमोशनल, सायकोलॉजिकल आणि सोशल हेल्थचेर काम करता. क्लिनिकल सायकोलॉजिस्ट जो असता तो असेसमेंट करता, असेसमेंट करून डायग्नोसीस करता. अँड वन्स द थिंग इज डायग्नोस्ड, मागीर इफ अकॉर्डिंग टू नेसेसिटी तो आयदर सायकॅट्रिस्ट कडेन रेफर करता जर मेंटल इलनेस फिजिओलॉजिकली क्युअर करपाची गरज आसा जाल्यार. अदरवायज मागीर तो तेची थेरपी स्टार्ट करता. सो थेरपी वेगवेगळ्यो थेरपीज आसता, कॉग्नेटिव्ह थेरपी, रॅशनल इमोटिव्ह थेरपी, आणि मागीर तेंचे रिहॅबिलिटेशन करपाचें, मागीर तो परत रिलॅप्स जावंक नाका, प्रिवेंशन करपाचें. दीस इज द वर्क डन बाय क्लिनिकल सायकोलॉजिस्ट. चडशे आमी कितें म्हणटा मानसीक ताण, म्हणजे आमी तो पिसो अशें म्हणटा, तर ते खंयच्या कॅटेगरीन बसता, म्हणजे खरो तो पिसो काय ताजेर ताण आयला हाच्या संदर्भात? लाईफच्या सगळ्या टप्प्यार आमकां मेंटल हेल्थ इज अ व्हेरी फावंडेशनल थिंग. तशें पळोवपाक गेल्यार जेन्ना भुरगो जन्माक येता तेन्ना सुद्दां जशें आमी आनी एनिमल हेतून फरक कितें आसा की आमी विचार करता. जेन्ना खंयचोय भुरगो जन्माक येता तेन्ना ताका आमचे जे 5 सेन्सीस आसता ते सेन्सीसून तो एक्सपिरियन्स करता, आणि तो जे एक्सपिरियन्स करता तो ते इंटरप्रीट करता, आणि त्या प्रमाणे मागीर तेचे जे इंटरवेन्शन जाता इन बिटवीन विथ पेरंट्स, मागीर सोशलायझेशन जाता. ह्या पद्दतीन त्याची एक थिंकींग प्रोसेस डेव्हलप जावपाक लागता ल्हानपणा सो ती थिंकींग प्रोसेस जर प्रॉपर चॅनलायज्ड कंडिशनान किंवा प्रॉपर चॅनलायज जाली जाल्यार तो एक हेल्दी ह्युमन बीइंग किंवा वेलबिईंग म्हणटात ते बेटर आसता. पण थंय जर समजा ल्हानपणापासून कितें डिस्प्यूट्स आयले किंवा ल्हानपणापासून कितें समजा असतात सगळ्यांक भरपूर कोणाकोणाचे ल्हानपणापासूनच पेरंट्सचे डेथ जाता किंवा लहानपणी ते भरपूर कितें कितें ट्रॉमा एक्सपिरियन्स करता. सो देन त्यांची जी थॉट प्रोसेस असता ती तेन्नाच डिस्टॉर्ट जाता. मागीर ती थॉट प्रोसेस परत कशी चॅनलायज करपाची, आणि मागीर ती थॉट प्रोसेस एकदा चॅनलायज जाली की देन यू आर नाव केपेबल टू लायफान खंयची सिच्युएशन आली की तुमकां खबर आसा कशा पद्दतीन ताका डील करपाचें ते. सो जेन्ना सायकोटीक आनी न्युरोटीक अशे तेचे 2
प्रकार असता. जेन्ना न्युरोटीक म्हणजे कितें, आमी डे टू डे आमकां स्ट्रेस येता. आमी केन्ना नॉर्मली आमी डिप्रेशन हो शब्द इतलो इजिली वापरता की म्हाका डिप्रेशन आयला, पण दॅट इज नॉट डिप्रेशन. तो एक तुमची लो फेज असू शकता किंवा तुमकां मातशें एक सॅडनेस आयला. सॅडनेस अँड डिप्रेशन इज डिफरंट. डिप्रेशन इज ऑलवेज क्लिनिकल. जेन्ना क्लिनिकली फिजिओलॉजिकली जेन्ना कितें तरी केमिकल इम्बॅलन्स जाता ताका डिप्रेशन म्हणटात. सो दीस इज द डिफरन्स. म्हणजे आमी डे टू डे स्ट्रेस किंवा डे टू डे आमकां ज्यो येणाऱ्यो डिफिकल्टीज, आमी त्रास जावन सुद्दां आमच्यो आमी जेन्ना हँडल करता अँड वी प्रोसीड इन आवर लायफ, दॅट इज न्युरोटीक. ते आमी डे टू डे सगळ्यां बरोबर जाता. पण जेन्ना एखादो प्रॉब्लेम आमकां अनबेरेबल जाता किंवा आमचे लाईफ बिकॉज ऑफ दॅट स्ट्रेस किंवा जे कितें तुमचे फिलींग, इमोशन्स आसा, बिहेवियर आसा, ताणें डे टू डे लाईफ डिस्टर्ब जाता, स्वताचे सुद्दां आनी पीपल अरावंड यू, देन यू हॅव टू सी अ स्पेशलिस्ट. मागीर तो क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आनी सायकियाट्रिस्ट मेळून मागीर तेचेर काम करतात. आतां तुमकां ह्या फिल्डान 30 वर्सांच्या वयर एक्सपिरियन्स आसा. तुमचो हो अनुभवान तुमकां जायते पेशंट तुमचे कडेन आयले आसतले, तर तुमी ताजें निदान कशें करता, म्हणजे कशें वळखता आनी कशे तरेन स्टेप्स घेता? पयलें म्हणजे कितें जाता, सिम्पटम्स खूब वेळा जशें हांवें म्हटलें की कॉमन आसतात. एखाद्या व्यक्तीक कितें करपाचें कशें दिसना किंवा लाँग ड्युरेशन खातीर ताका अशें सकाळीं उठपाचें कशें दिसना. हाल्ली खूब जाणां वोकल आसा ह्या बाबतीन. सो जेन्ना सिम्पटम्स आतां जशे आमचे रोग आसता, निदान आसता, फिवर आयलो की हांव डॉक्टर डायग्नोस, जेन्ना फिजिकल आमकां कितें डिसेबिलिटी जाता, फिवर आसता, हो एक कॉमन तेचो सिम्पटम आसता. आनी मागीर तेतून फिवर वेरियस कारणांमुळे येवं शकता. सो जेन्ना आमच्या कडेन येता तेन्ना आमी पयले तेचे बेसीक तेचे जे इमोशनल हेल्थ आसा किंवा तेजे बेसीक क्वेश्चन्स विचारून पळयता की वेदर दीस कॅन बी हँडल बाय सायकोलॉजिस्ट ऑर हेका कितें तरी सिवियर मेडिकेशनची गरज आसा. सो देर आर वेरियस वेरियस वेज. जशे जर ओरली उलोवन ऑब्जर्वेशनान जायना जाल्यार देन देर इज अ असेसमेंट टू बी डन. असेसमेंट वेरियस सायकोमॅट्रीक टेस्ट आसता फॉर डिफरंट डिसेबिलिटीज. सो सायकोमॅट्रीक टेस्ट करता. टेस्ट आयले की तेचो रिजल्ट आमकां मेळटा. तो रिजल्ट आयलो की देन वी डिसायड वेदर वी हॅव टू सेंड हिम टू द सायकियाट्रिस्ट. ऑर केन्ना केन्ना पयलीं लोक सायकियाट्रिस्ट कडेन वता, मागीर तांकां अशें दिसलें की हेका मेडिकेशनची गरज ना, देन सायकियाट्रिस्ट रेफर टू सायकोलॉजिस्ट. सो इट गोज हँड इन हँड. दोन्ही हँड इन हँड काम करतात. खूब बरें. तर दोतोर म्हाका सांगात की चडसो आमचे प्रॉब्लेम आसता जाल्यार म्हणल्यार ते म्हणजे बायलांच्या बाबतीन की मासीक पाळीच्या वेळार ती खूब एक प्रकारचो तांकां स्ट्रेस जाता. त्या भायर सगळ्यांत इम्पॉर्टंट म्हणजे पयलेच चली जेन्ना वयार येता तेन्ना ताका जेन्ना मासीक पाळी जाता तेन्ना तेजेर जावपी जो तेज्या मना वयलो परिणाम हाचेर तुमी थोडे उजवाड घालशात? हय. आता मासीक पाळी हे एक फिजिओलॉजिकल प्रोसेस आसा. म्हणजे दॅट इज पार्ट अँड पार्सल ऑफ आवर ग्रोईंग. आमी जशी जशी व्हडली जाता तशे जशे शरिरान बदल जाता त्याचो तो एक पार्ट आसा. सो फिजिओलॉजिकल पार्ट म्हणजे कितें, तर हार्मोनल चेंजीस जाता. जशे आमी व्हडले जाता तुमचे शरीर रिप्रोडक्शन खातीर प्रिपेर जायत आसता. सो डेफिनेटली मातशी जी हार्मोनल चेंजीस आसा दॅट इज द मेन पार्ट. बट ते फक्त हार्मोनल चेंजीस जायना, त्याच्या बरोबर तुमकां इमोशनल, सायकोलॉजिकल आनी सोशल इम्बॅलन्सीस येवपाक लागता. तो बेसीक लेवलचेर जेन्ना चली व्हडले जावपाक लागता तेन्ना तेचे बॉडीन जे चेंजीस जाता ते जर पयलीं पासून ताका तेच्या बद्दल अवेअरनेस ना किंवा पयलीं पासून ताका जर ते सांगूंक ना जाल्यार ताका तेची आयडेंटिटी म्हणजे सडनली बॉडी जेन्ना चेंज जाता, तेचे ब्रेस्ट वाडपाक लागता, ताका ते हायड करपाक म्हणजे दे समटायम्स तांकां सोशल जे आमचे सरावंडींग आसा अकॉर्डिंग टू दॅट ते मातशे शेलान वचूं शकता. इट डिपेंड्स ऑन तुमी खंयच्या बॅकग्रावंडचेर ग्रो केला. म्हणजे पेरंट्सचें आनी तुमचें कम्युनिकेशन कशें आसा, पेरंट्सान सोशली ताका कशा पद्दतीन एक्सपोजर दिला. सो इट ऑल डिपेंड्स ऑन दॅट. सो जेन्ना हार्मोन्स चेंज जाता तेन्ना भरपूर प्रकारचे म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल जेन्ना स्टार्ट जाता, पीक येता जेन्ना ओव्युलेशन आसता त्या वेळार ताका इमोशनल
इम्बॅलन्सीस जाता किंवा मूड स्विंग्स जाता. सडनली आमी सगळ्यांनीच बायलांनी एक्सपिरियन्स केल्ले आसतले, केन्ना केन्ना थोड्यांक एकदम भूक लागल्या भशेन दिसता, सडन इम्पल्सिव्ह रिएक्शन्स येता, एंगर येता. आनी आजकाल जाल्यार पळयल्यार खूब अवेरनेस सुद्धा जाला. हजबंड्स आर ऑल्सो अवेर, म्हणजे तांकां खबर आसता की बायलेचे हे दीस आसा त्या दिसान बेटर की आमी मातशी काळजी घेतलेली बरी. सो नाव वेन वी टॉक अबाउट फिमेल्स, पयली पासून तांकां जितले स्ट्रॉंग तुमी बनयता, सी दिस इज, हे तर जावपाचेच आसा, पण तेचो बाऊ जर केलो, खंयची गोष्ट जितली तुमी बाऊ करतली तितलो तुमकां तो आनीक त्रास दीत रावतलो. तुमचो फोकस जो तेचेरूच आसलो, त्या पेनचेरूच आसलो जाल्यार तुमकां आनीक तसोच त्रास जायत रावतलो. सो इन्स्टेड ऑफ दॅट पेरंट्स किंवा सोशली स्कुलान सुद्दां, आनी आजकाल स्कुलान खूब अवेरनेस तेच्या बद्दल करता. आजकालची जनरेशन अशी आसा की तांकां ऑलरेडी खबर आसा वॉट टू डू, हाव टू मॅनेज, हाव टू बॅलन्स ऑल दीस थिंग्स, ते तांकां खबर आसा. सो त्या पद्दतीन तांकां जर पयली पासून तेच्या खातीर प्रिपेर केलें आनी विदावट ताचो बाऊ करपाच्या ऐवजी हाव टू कोप अप विथ दॅट, हे जर शिकयलें जाल्यार ते 100% चांगल्या पद्दतीन ताका कोप करू शकता. नाव टॉकिंग अबाउट फिमेल्स, फक्त फिमेल्साकूच हे जाता अशें ना. फिमेल्साक जशे पिरियड स्टार्ट जाताना जाता तशें एंड जाताना सुद्दां मेनोपॉजल जे आसता, अँड दॅट इज द मोस्ट क्रिटिकल टायम जेन्ना फिमेल्साची भुरगीं व्हडली जाल्लेली आसता, तांकां पिरियड्स वता, एस्ट्रोजीन हार्मोन जेन्ना कमी जाता तेन्ना आनीक बॉडी वेटचे कॉन्शियस येता, बॉडी वेट वाडपाक लागता, मागीर तुमच्या आयडेंटिटीचे क्रायसीस येवपाक लागता, दे गो इन टू डिप्रेशन. सो तेचेर पयल्या पासून काम केलें जाल्यार डेफिनेटली यू कॅन गेट ओवर. जशे फिमेलाक आसता तशे मेन्स ऑल्सो गो थ्रू एंड्रोपॉज, दॅट इज जशे मेनोपॉज. या चडशी न्हू बायलां आपले सांगपाक पळय एक्झॅक्टली सांगतात, येस, दादले आसा ते आपले ओगी रावन सोंसता. आनी आयचो हो दिसूय तसोच आसा पळय, आमी मेन्स वर्ल्ड डे म्हणून आयज मनयतात. तुमी दादल्यांच्या विशयान कितें सांगपाक? येस, सो लायक फिमेल, मेल ऑल्सो गो थ्रू एंड्रोपॉज. जशे मेनोपॉज आसता तसो दादल्यांचो सुद्धा तो पॉज आसता, मेनोपॉज आसता. वी कॅन कॉल इट मेल मेनोपॉज. सो तेतून सुद्धा तांकां एक तो आमच्या कडेन कितें आसा न्ही, आमच्या कल्चरली आमी अशे एक्चुली दोगूय जाण ह्युमन बिंग्स आसा. दो दे आर फिजिओलॉजिकली त्यांचे चेंजीस आसा, डिफरन्स आसा फिजिओलॉजिकली, पण तरी त्यांचे मन सारकेच आसा न्ही, मन एकूच आसा, थॉट प्रोसेसूय त्यांची एकूच आसता. म्हणजे कोणें कितें उलयलें जाल्यार फिमेलाकूय हर्ट जाता तशें मेलाकूय हर्ट जाता. पण आमच्या कडेन पयलीं पासून न्ही अशी एक प्रथा किंवा कल्चरली अशें हें केलां की मेल म्हणजे स्ट्रॉंग, तेणें रडपाक जायना, तेणें तेचे फिलिंग्स एक्सप्रेस करपाक जायना. सो हे इतले कल्चरली आमचेर तेचे इम्पॅक्ट करून दवरला की मेलचे इमोशन्स ल्हानपणापासून सप्रेस जायत रावता. आणि जेन्ना ह्या एंड्रोपॉज फेजीन येता मेल, दे ऑल्सो सफर थ्रू, एक तो तांकां फॅमिलीचे टेन्शन आसता. म्हणजे आयज कितली फिमेल व्हडली शिकलेली असली किंवा कितें जालें तरी आमचे जे तकलेन आसा न्ही, मेल इज द अर्निंग मेन हेड ऑफ द फॅमिली, ताका सगळें अर्निंग, ताका सगळें फिनान्शियल पळोवपाचें आसा. सो दॅट स्ट्रेस इज देर, पण तो स्ट्रेस तो दाखवू शकना. तेचे मूड स्विंग्स मेलचे सुद्धा जातात, तांकांय इमोशनल जातात, पण कोणाक सांगपाचे, बिकॉज दे आर सेट टू बी स्ट्रॉंगर. आमी स्ट्रॉंग आसा जाल्यार रडपाक जायना. सो त्या सपरेशनान दे ऑल्सो गो थ्रू, जे फिमेल्सचे जे मूड स्विंग्स आणि प्रॉब्लेम्स आसा ते सुद्धा मेल सुद्धा तेतूनसून वता. तांकां तुमी कशें निदान करता किंवा अशे खंयचे पेशंट तुमचे कडेन आयल्या? सी, दिस इज नॉट डिसीज, ही आमची लाईफ प्रोसेस आसा. सो हेचे निदानपेक्षा, म्हणून आय ऑलवेज से मेंटल हेल्थ हो एका दिसान जाल्लो डिसऑर्डर भशेन अशें ना की आमकां एक दीस फिवर येता तशें ना. इट इज अ लाईफ प्रोसेस. यू हॅव टू वर्क ऑन दिस थिंग्स डेली. तुमचे इमोशनल रेग्युलेशन तुमकां डेली करपाचें आसा. इट इज अ लाईफ प्रोसेस. सो पयलीं पासून मेल फिमेल आसूं, हे सगळे पेरंट्साचेर खूब व्हडली जबाबदारी आसा. आतां म्हणजे जेन्ना आतांची जनरेशन चेंज जाल्ली आसा, सो पयलीं पासून जर तुमकां लाईफ सिच्युएशनाक डील करपाक पेरंट्सान शिकयलें जाल्यार जेन्ना तुमी ह्या स्टेजीर येता, मेनोपॉज आसूं किंवा मेलचो मेनोपॉज आसूं, सो यू कम टू दिस स्टेज जेन्ना तुमी सगळी सिच्युएशन तितल्याच एफिशियंटली हँडल करू शकता. ओके, खूप बरें सांगलें डॉक्टर. आनी खरेंच म्हणजे पयलींच्यानूच जर आमी हेचेर केलें ना, आमी आमची हेचेर कितें तरी तेजेर आमी कंट्रोल करू शकता. म्हणजे
मनाचेर जे जावपी परिणाम जे आसा ते खूब प्रकारे कमी जावचे. तर जेन्ना आमी मनशाच्या आयुश्याचे दर एका पांवड्यार म्हणजे पयलें तेजें भुरगेपण, किशोर वय आनी जाणटेपण अशे प्रत्येक स्टेजीर जे ताका वेगवेगळे स्टेजींतल्यान आनी त्याच बरोबर वेगवेगळ्या स्ट्रेसांतल्यान तो वता. तर ल्हान जी भुरगीं आसता सुरवातीची तेजी वर्सां ती कशी आसता? आतां पळोवया, आमकां अशें दिसता की मेंटल हेल्थ म्हणटकच आमकां अशें दिसता की व्हडले जाले की मेंटल हेल्थ पिक्चरान येता जनरली. बट मेंटल हेल्थ इज अ लायफ लाँग प्रोसेस. लहान असताना जशें हांवें सुरवातीक सांगलेलें की ल्हान असताना सुद्धा तेचे इमोशनल बॉन्डिंग किंवा तेचे टच, तेचे व्हॉयस हेतूनसून तो एक कनेक्शन बिल्ड करत असता आपल्या पेरंट्स बरोबर, आपल्या आजूबाजूच्या मनशांबरोबर. सो ल्हान भुरग्यांची मेंटल रादर पयलीं 5 वर्सां ही तेची मेंटल हेल्थ फाउंडेशनल बेसिसचे मेंटली हेल्दी बनवपाक खूब इम्पॉर्टंट आसता. बिकॉज दॅट इज द टायम जेन्ना तो तेचे इमोशनल बॉन्ड्स बनयता, जेन्ना तो नवीन नवीन गोश्टी एक्सपोजर ताका मेळटा, नवीन नवीन तो रिलेशन बिल्ड करता, नवीन नवीन गोश्टी तो शिकता. सो डेफिनेटली ल्हान आसतना सुद्धा देर मेंटल हेल्थ इज बिल्ड अँड वीच इज द फाउंडेशन टू गेट रेडी फॉर द तेंचे जे फ्युचर, तेंचे जे लायफ येवपाचें आसता तेन्ना तेंचे डिलींग कशें आसा. सो जेन्ना खंयची बिल्डींग सुद्दां बांदतना तुमचें जर फाउंडेशन पक्की आसा जाल्यार ती बिल्डींग पक्की आसता. तशेंच आसा. सो ल्हानपणी जर तुमी तांकां मेंटली आनी इमोशनली जर स्ट्रॉंग बनयलें टू कोप अप विथ द सिच्युएशन जाल्यार व्हडले जातकच सुद्दां ते तितलेच स्ट्रॉंगली सिच्युएशन्स हँडल करता. फॉर दॅट बॉन्डिंग बिटवीन पेरंट्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट्स वाय जे म्हणटात न्ही आमच्या हितून पण म्हणटात की पयलीं 5 वर्सां इज द मेन, दोज आर द मेन इयर्स जेन्ना भुरग्याचे डेव्हलपमेंट जायत आसता, त्याची ब्रेन, त्याच्या बॉडीची सगळ्याची डेव्हलपमेंट जायत आसता. सो त्या एजीन जर आमी तेचे कॉन्सेप्च्युअली ताका जर पक्के केले जाल्यार फुडल्या लायफान ही इज रेडी नाव की लायफांतले जे स्ट्रेस येता आनी तुमचो एक बॉन्ड आसता, तो बॉन्ड तुमकां 100% हेल्प करत रावता टू ग्रो इन अ हेल्दियर वे. जर सेकंडली जेन्ना आमी म्हणटा की ल्हान भुरग्यांक दुख्ख जाता, ल्हान भुरग्यांक स्ट्रेस येता, ल्हान भुरग्यांक त्रास जाता, तो येस जाता. पण जशी आमी व्हडली जाता की वी एक्सप्रेस आय एम नॉट इन अ मूड, म्हाका आत्तां बरें दिसना. पण ल्हान भुरगीं इमोशन्स एक्सप्रेस करूं शकना. सो मोस्टली इफ यू हॅव सीन ल्हान 2 वर्सांची 3 वर्सां दे शो टँट्रम्स. ते टँट्रम्स दाखयतात, व्हडल्यान शाउट करतात किंवा जमिनीचेर गडाबडा लोळटात. सो दॅट इज देअर वे ऑफ एक्सप्रेसिंग देअर इमोशनली. दे आर नॉट, आत्तां ते बरें दिसना इमोशनली तांकां. सो वी हॅव टू लर्न की तेंचे ताका कितें जालां म्हणून तो असो करता. सो दे ऑल्सो हॅव इमोशन्स, दे ऑल्सो हॅव फिलिंग्स, ओन्ली द वे ऑफ एक्सप्रेसिंग इज डिफरंट. आनी तीच भुरगीं व्हडली जाता पण आनी मागीर व्हडल्या तकत तेंचे एक टिनेजर स्टेजीचेर पावतकच तेंचे वेगळे आसता. तेन्ना कशें कितें स्पेशली पेरंटांक सुद्दां एक तांकां म्हणजे तेन्ना ते भुरगे ल्हानूय नासता आनी व्हडलेय नासतात, तेन्ना दोगांचे म्हणजे पेरंट्साचेरूय तितलोच मानसीक दबाव आसता आनी भुरगेय ते सिच्युएशन गडबडटा. ताजेर तुमी कितें? हय, सो ह्या सिच्युएशनांनी हांव ऑलवेज म्हणटा, म्हाजे कडेन एक जनरल अशें कितें जाता की 12-13 वर्साची जेन्ना प्युबर्टीन येता न्ही भुरगीं, तेन्ना भुरग्यांचे बिकॉज ऑफ हार्मोनल चेंजीस तेंचे बिहेवियर, तेंचे जो भुरगो ल्हान आसतना एका पद्दतीन वागतालो तो एकदम अचानक व्हडलो जातो की तेचे बिहेवियर चेंज जावपाक लागता. सो पेरंट्स त्या स्टेजीचेर जागे जाता आनी कितें जाता अनफॉर्च्युनेटली दॅट इज द सेम टायम जेन्ना 9th 10th अकॅडमीक प्रेशर, तेंचेर पियरचे प्रेशर आसता आनी मागीर काही भुरगीं वायलंट जाता, काही भुरगीं एकदम अग्रेसीव जाता. जो भुरगो सायलंटली सगळें आयकतालो तो एकदम अचानकपणे एकदम न्ही आकांत तांडव करपाक लागता किंवा उलट उत्तरां दिवपाक लागता. आनी दॅट टायम पेरंट्स जागी जातात आनी मागीर पेरंट्स घेवन येतात आमच्या कडेन की हो आजकाल असो वागता. सो आय रिक्वेस्ट पेरंट्स की कशें आसा न्ही ते जे तो वागता न्ही, आय ऑलवेज फील भुरग्यांचें जें वागणें आसा न्ही दॅट इज ऑलवेज अ रिस्पॉन्स, दॅट इज नॉट द बिहेवियर विदीन जे आसलेले बिहेवियर नासता. सो पेरंट्सचो जो स्टिम्युलस आसता न्ही ल्हानपणा पासून दिल्लो ताका तो रिस्पॉन्स आसता, मे बी इन अ लेटर स्टेज. पण जशें तुमी ल्हानपणा पासून ताका तेचे ब्रिंगींग अप करता त्या पद्दतीन तेचो त्या पद्दतीन रिस्पॉन्स येता. ल्हान आसतना भुरगीं तुमचे डिपेंडंट आसता, सो दे वील नॉट रिॲक्ट किंवा ती अजून त्यांच्या लर्निंग प्रोसेसान आसता. जेन्ना ती प्युबर्टीन येता तेन्ना ताका तो एक आयडेंटिटी क्रायसीस जाता की हांव व्हडलो आसा की ल्हान आसा.
थोड्या थोड्या हेतून पेरंट्स म्हणटा की आतां तूं व्हडलो जाला, आतां तुजें तुवें करपाचें. तो व्हडल्या भशेन वागपाक लागलो जाल्यार म्हणटात की ना ना अजून तूं ल्हान आसा, अजून तुका हें जमपाचें ना, हें करूं नाका. सो यू मेक देम यू पुट देम इन कॉन्फ्लिक्ट की एक्झॅक्टली हांवें करपाचें कितें. आनी तो तेंचो इंडिविज्युअल जो स्ट्रेस आसा न्ही तो मागीर अशा वेगवेगळ्या हेतूनसून भायर पडटा. पण अगेन एज आय सेड, तुमचें फावंडेशन जर पक्के आसा न्ही म्हणजे भुरगीं शूड फील फ्री की म्हाका जें जाता तें आय कॅन टॉक टू पेरंट्स. तुमचें कम्युनिकेशन फ्री जाय, तुमकां तेंच्या बरोबर तांकां ओपननेस पेरंट्स कडेन जाय. पेरंट्सान भुरग्यांक प्रत्येक स्टेपीचेर दाखोवंक जाय की आय ट्रस्ट यू, डोंट वरी, वॉट एवर इट इज, तूं मिस्टेक करतलो बट आय ट्रस्ट यू, आय एम देर वीथ यू, आय लव यू. हें फक्त मनान आसून जायना, तुमकां ते एक्सप्रेसूय तुमकां स्वताक सुद्दां पेरंट्साक गरज आसता की मागीर फॉर एग्जाम्पल फिमेल हजबंड वायफ बायलेन समजा कितें बरी भाजी केली आनी हजबंडान आनीक 3-4 फावटी जरी घेतली तरी सुद्दां तिका एक्सपेक्ट करता ती की ताणें म्हणपाचें एकदां तरी बरी जाल्या अशें म्हण. सो बिहेव लायक तुमी तशेंच भुरग्यां बरोबर करा आनी तेचे स्मॉल स्मॉल अचिवमेंट्साक तुमी अप्रिशिएट करा, जे ना तेचेर स्ट्रेस करूं नाका. सो दीस हेल्प्स. बिंदास जगपाचें, बिंदास जगल्यार आयुश्य वाडटा. तांकां मुखार प्रश्न विचारता आनी कार्यावळीक फुडें व्हरता. दोतोर म्हाका सांगात, भुरग्यांचेर एकाडेमीक प्रेशर आजकाल खूब आसता, म्हणजे हे कॉम्पिटिशन ते कॉम्पिटिशन, सो ते कशे तरेन हाताळप? सगळ्यान व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर दीस, अगेन आय वील कम टू पेरंट्स बिकॉज म्हाजो फोकस न्ही खंयच्या भुरग्याची ब्रिंगींग अप जाता तेन्ना पेरंट्सचो रोल खूब इम्पॉर्टंट आसता. भुरग्यांक आयडियल पेरंट्सची गरज नासता, भुरग्यांक अंडरस्टँडींग पेरंट्सची गरज आसता. सो पेरंट्सान पयलीं लक्षांत घेवपाचें, तो जो एकाडेमीक स्ट्रेस आसा तो एकदम हँडल जायना की आयज जालें आनी फाल्यां तो हँडल जालो अशें न्ही. खंयच्याय गोश्टीक पयल्या पासून कन्सिस्टंटली जर तुमी एक पद्दतीची प्रॅक्टीस करतात जाल्यार मागीर तेचो रिजल्ट त्या पद्दतीन आमकां दिसता. सो फॉर पेरंट्स तेंच्यांनी एक लक्षांत घेवपाचें की एवरी चायल्ड इज युनीक. प्रत्येक जाणान एका भशेन दुसरो ना जगान. द सी द क्रिएशन बाय गॉड, एका भशेन दुसरो ना. सो जेन्ना एवरी इंडिविज्युअल इज सेट ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स, डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स. सो प्रत्येका कडेन 100% एक कितें तरी क्वॉलिटी आसा, 100%. सो पेरंट्स 24 hours जेन्ना पेरंट्स भुरग्या बरोबर आसता, पेरंट्स नो की ह्या भुरग्याचे क्वॉलिटी खंयची आसा, तेची पॉझिटिव्ह किंवा तेचे जे इम्पॉर्टंट तेची क्वॉलिटी खंयची आसा, तेची पावर कितून आसा. सो पेरंट्सान जी क्वॉलिटी आसा ती आयडेंटिफाय करपाची आनी हेल्प हिम टू चॅनलायज दॅट क्वॉलिटी किंवा त्याचे जे पोटेन्शियल आसा ते त्याचे फुल्लेस्ट चॅनलायज करपाक स्टार्ट करपाचें. आनी ल्हानपणा सगळ्यान इम्पॉर्टंट म्हणजे पेरंट्सान कंपेर करपाचें बंद करपाचें. पळय तेका इतले आयले मागीर तुका येवपाकूच जाय तशें मार्क, हें करपाचें बंद करपाचें. एखादो भुरगो मार्क कमी हाडटा पण मे बी तो म्युझीक किंवा हेचे तेका स्कील बरें आसा. सो ते पयलीं अंडरस्टँड करा. आजकाल लकीली पयलीं भशेन उरूंक ना. पयलीं आमच्या टायमार कशें आसलें की 10th 11th जालें की एक 3-4 प्रोफेशन आसली की डॉक्टर जावपाचें, इंजिनियर जावपाचें, आर्किटेक्ट सुद्दां रेअरली असले पण तितलीच असली प्रोफेशन्स. इवन म्हाज्या टायमार लॉंग बॅक जेन्ना हांवें सायकोलॉजिस्ट जावपाचें डिसायड केल्लें तेन्ना देर वॉज नो सच थिंग्स एज मेंटल हेल्थ बी इतले खबरूच नासले लोकांक. बिकॉज थिंग्स वर डिफरंट. न्युक्लियर फॅमिली जाता जाल्या तेन्ना जॉयंट फॅमिली तेन्ना नासले अशें ना पण तितली गरज नासली, लोकांक खबर नासलें. सो पेरंट्साची जबाबदारी आसा की पयल्या पासून तुमी त्या भुरग्याचें पोटेन्शियल ओळखा, तेका एक सेपरेट इंडिविज्युअल म्हणून मानात आनी मागीर तेका त्या पद्दतीनी विदाउट कंपेरींग, विदाउट फोर्सिंग अंडरस्टँड दॅट चायल्ड आनी मागीर तेचो बॉन्ड क्रिएट करा आनी हेल्प हिम टू रीच आउट टू द थिंग वीच ही लव्स. ताका जे करपाचें आसा तेचेर फेवरेबल कशी सिच्युएशन किंवा फेवरेबल चॅनल कशे डेव्हलप करून दिवं शकतात ते पळयात. खूब बरें सांगलें डॉक्टर. म्हणटा की आमी हांसत खेळत जेन्ना मुखार वयता, म्हणजे हांसो जेन्ना मनाचेर सगळी कसलेय आमची परिस्थिती आसूं पूण जेन्ना आमी एक स्मायल दिता तेन्ना ऑटोमॅटीक खंय तरी एक सेकंद तरी आमचो मनाचो ताण जो आसा जो कमी जाता. दोतोर म्हाका सांगात, इन्क्लुसीव एज्युकेशन हाच्या बद्दल कितें म्हणणें आसा, तो विशय कसो हाताळटात? नाव जी नवीन एज्युकेशन पॉलिसी आयला न्ही तेतून
बेसीक कशें आसा, दीस इज अबाउट बेसीक ह्युमन रायट. आमी पयल्यापासून आमी पळयता देर आर वेरियस आतां 21 डिसेबिलिटीज आसा, वेगवेगळ्यो डिसेबिलिटीज आसा, आनी काही अशे डिसेबिलिटीज आसा जे म्हणजे आमी फॉर एक्झाम्पल आतां ऑटिझम तुमी खूब आयकले आसतले, न्यूरो डायवर्स डिसेबिलिटीज जे म्हणटात ते आमी कितें करतात, तांकां अशी वेगळी ट्रिटमेंट दिता की हेका अशें जालां, मागीर थोडी स्मॉल एकदम बॉर्डर लायन कितें तरी इश्यूज आसता पण तांकां आमी अशें एक्सक्लूड करता सोसायटीसून. सो न्यू एज्युकेशन पॉलिसी अशी डेव्हलप केल्या की सगळ्यान इन्क्लूड करून सगळ्यांनी फुडें वचपाक जाय न्ही. मातशें जर कितें तरी बॉर्डर लायन मातश्यो डिफिकल्टीज आसा, सो एवरी वन इज इन्क्लुडेड इन द सेम सेटअप, आणि मागीर ताका एक स्पेशलायज्ड ट्रिटमेंट दिवन, किंवा फॉर एक्झाम्पल जर ऑटिस्टीक किंवा स्पेशल लर्निंग डिसेबिलिटीचो चायल्ड क्लासान आसा जाल्यार ताका शॅडो टीचर आसा, स्पेशल एज्युकेटर्स आसा, तांकां बुद्धी ना अशी ना. आय वील टॉक लिटल जस्ट टू बिफोर गोईंग अहेड. हांव फक्त न्यूरो डायवर्स डिसेबिलिटीजचे आजकाल इतले आयकपाक मेळटा, म्हणजे ऑलमोस्ट आत्ताचो जो हे आसा रेशो आसा तो 60 भुरग्यान एक भुरगे अशे जन्माक येता ऑटिस्टीक किंवा अशें. सो इट इज व्हेरी फास्ट, इट इज ग्रोईंग. नाव अगेन लेट अस नॉट गो डिपर की तेचे रिजन्स कितें आनी ताका भरपूर आनीक हे आसा, पण इतले प्रमाण आजकाल वाडटा. आणि तुम्ही पळयले आसतले जाल्यार गेल्या कितले वर्सांनी स्पेशल स्कूलचे प्रमाण सुद्धा वाडटा. सो वी असेस द चायल्ड, तेचे असेसमेंट करून तेचे चेक पॉयंट्स काडून तेचे एक बेसीक प्लॅन बनयलो जाता, जेका अर्ली इंटरवेन्शन आमी म्हणटा. सो जी भुरगीं तांकां थोडीच डिफिकल्टी आसा पण ती इन्वॉल्व जाऊ शकता आमच्या नॉर्मल डे टू डे न्यूरोटिपिकल स्कूल सेटअपान जर ती सेट जाऊ शकता, बिकॉज दे आर ऑल्सो ह्युमन्स, दे ऑल्सो हॅव इमोशन्स, दे ऑल्सो थिंक काही ही भुरगीं इतली हुशार आसता, फक्त त्यांची एक मेथड ऑर त्यांची एक्सप्रेस करायची पद्धत किंवा अंडरस्टँड करपाची पद्धत वेगळी असता. नाव दिस इज अ सेपरेट टॉपिक टू मेक यू अंडरस्टँड न्यूरो डायवर्स डिसेबिलिटी म्हणजे कितें, त्याचे वेरियस टायप्स कितें आसता, जशें ऑटिझम आसा, इंटलेक्च्युअल डिसेबिलिटी आसा. सो दॅट इज अ डिफरंट पार्ट. पण ह्या सगळ्यांक ज्या लोकांक एका लिमीट पर्यंत अंडरस्टँडिंग आसा, आय एम नॉट टॉकिंग अबाउट द क्रॉनिक थिंग, तेंचे एकदम एक्स्ट्रीम जेंकां आसा ती न्ही, पण दिस इज अ लाईफ कंडिशन, दिस इज नॉट डिसेबिलिटी. दे ऑल्सो कॅन लिव्ह, दे कॅन ऑल्सो सक्सीड. कितली तरी उदाहरणां आसा जी डिसेबिलिटीज असून सुद्धा दे आर डुईंग गुड, तांकां इंटलेक्ट बरो आसता. सो इट इज आर ड्युटी, म्हणजे स्टुडंट्साक सुद्दां हांव अपील करता, जर तुमच्या क्लासीन कोणी अशें आसा जाल्यार इन्स्टेड ऑफ बुलिंग ट्राय टू अंडरस्टँड ताका कितें प्रॉब्लेम आसा. तुम्ही सगळ्यांनी एकत्र येवन जर तांकां हेल्प केलें जाल्यार डेफिनेटली दे कॅन बी अ पार्ट. आजकाल आत्तां कशें जालां, आमची एक सोसायटीच्या भायर असल्या भशेन तांकां ट्रिटमेंट मेळटा. मागीर कितले तरी पेरंट्स सांगतात म्हाका की आमी भायर सुद्दां भुरग्यांक काडना, बिकॉज भायर गेले की लोक अशे वेगळ्याच नजरेन पळयता तेंच्या कडेन. सो आमी सगळ्यांनी मिळून तांकां इन्क्लूड करूंक जाय आमच्या लायफांच्या, आमच्या डे टू डे ह्याच्या भितून. सो दॅट इज ऑल अबाउट इन्क्लुझीव एज्युकेशन. दोतोर, खूब जाणांचे प्रश्न आसता की बाबा म्हाजे भुरगे अशें आसा, किंवा म्हाका अमको ताण आसा, म्हाका कामाचो ताण आसा, म्हाका म्हज्या भुरग्याचो, पूण ती तुमच्या मेरेन पावपा खातीर तुमचें कितें ऑनलायन आसा काय, तुमी कशे मेरेन तुमचे कडेन पावतले? सो एक तर माझे डॉक्टर्स रेफर करता, बिकॉज डॉक्टर्स अंडरस्टँड. बरेचदा कितें आसता की बिकॉज ऑफ इमोशनल हे ओन्ली त्यांचे फिजिकल प्रोजेक्शन जाता, फिजिकल पेन आसता किंवा अशें. सो डॉक्टर्स रेफर जनरली. रेफर इन द सेन्स आता तुम्ही केदार डॉक्टरा कडेन आसा? हांव केदार पडते कडेन आसता. दॅट इज बिकॉज IVF सुद्धा जाता तेन्ना इट इज मॅन्डेटरी की त्याची मेंटल हेल्थ कंडिशन बरी जाय. सो एवरी गायनेकोलॉजिस्ट वील हॅव वन सायकोलॉजिस्ट इफ दे आर डुईंग IVF. दॅट इज अ मॅन्डेटरी हे. सो हांव तेंच्या बरोबर आसा, ते म्हाज्या कडेन रेफर करतात. पण अदरवायज अपार्ट फ्रॉम दॅट डायबिटीस आसा, ब्लड शुगर, आपले BP आसा, हे सुद्धा स्ट्रेस, सगळे आमचे जे डिसऑर्डर्स आसा न्ही आत्ताचे फिजिकल डिसऑर्डर्स इज अ प्रोजेक्शन ऑफ युअर सप्रेस्ड इमोशन्स टू सम, मतलब मेजर एक्सटेंट. 80% अशें म्हटलेलें आसा की 80% ऑफ युअर डिसऑर्डर्स आर बिकॉज ऑफ युअर मेंटल ऑर इमोशनल सप्रेशन.
सो त्याच्या खातीर माझी होलिस्टीक सायकोलॉजिस्ट म्हणून गुगलचेर सर्च केले जाल्यार आय हॅव माय पेज, तेचेर मेळूं शकता. नाल्यार म्हाजो फोन नंबर. तुम्ही ऑनलायन कित्याचेर टायप करचें पडटा? होलिस्टीक सायकोलॉजिस्ट म्हणून म्हाजे गुगलचेर आसा. सो यू कॅन फायंड माय पेज ओवर देर. थंयच्यान तुमकां आमी कॉन्टॅक्ट, जर इफ यू वॉन्ट टू कॉन्टॅक्ट मी, या. सो आय हॅव अ प्रायवेट प्रॅक्टीस विथ दॅट. खूप बरी गजाल आमकां एक कळ्ळी की जरी आमकां हांगा प्रश्न विचारूंक मेळना, हांगा खूप वेळ कमी आसता आनी खूप कितें सांगपाचें आसता, तर त्या बरोबर आमकां गितां तर जायच जायना, कित्याक तो एक मूड चेंज करपाचें एक बरें उदाहरण हें आमचें संगीत आसा. तर आयकून रिलॅक्सेशन. येस, करेक्ट. तर दोतोर FM रेनबोर आमी विशया कडेन परत एक फावट पळोवया. ह्या मानसीक भलायकीचो आमचो हो विशय आशिल्लो आनी वेळूय आमचे कडेन खूब कमी आसा. आतां सद्या आमच्या स्टुडियोन 12 वरां जावन 52 मिनटां जातात आनी म्हाका तुमकां विचारपाक जाय आशिल्लें की आजकाल हे रोग खूब वाडल्या, म्हणजे आमचे जिणेची जी आमची स्टायल आसा ती बदलल्या. आमकां फास्ट फूड मे बी तेज्या खातीर किंवा खूब तणाव बाकीचे आसूं शकता, जशे डायबिटीज, कॅन्सर अशे रोग पळय जे आसा ते खूब प्रमाणांत आयल्या. सो तेजेर तुमी कितें भर घालतात? मेजर लेवलचेर वेलबिंग जेन्ना म्हणटा न्ही, फिजिकल किंवा मेंटल, हे सगळे जे चेंजीस जाता दॅट इज बिकॉज ऑफ आवर चेंजींग लायफस्टायल. जशें हांवें म्हटलें की पयलींच्या फावटी फॅमिलीज आसले, पयलींच्या फावटी लोक आसले, उलोवपाक लोक आसले. आयज प्रत्येक जण बिजी जाला, प्रत्येक जण आपापल्या हेतून ईर्ष्या आसा, इगो आसा, हे सगळे वाडला. पेशन्स कमी जाला आनी हे बाकीचे जे सगळे फिलिंग्स आनी इमोशन्स आसात ते वाडल्यात. सो आणि मेजर लेवलचेर जर तुम्ही तुमचे मेंटल हेल्थ ओके दवरले न्ही, आणि फॉर दॅट आय वूड डेफिनेटली सजेस्ट की कितें तरी एक स्पिरिच्युअल बॉन्डिंग जे आमी म्हणटा न्ही, आमच्या प्रत्येकाचे मे इट बी, इट इज नॉट रिलिजियस, बीइंग स्पिरिच्युअल इज नॉट रिलिजियस, पण तुमकां खंयचो तरी एक फेथ, एक सरेंडरींग हे आसपाक जाय. सो इफ यू आर स्पिरिच्युअली कनेक्टेड टू दॅट एनर्जी, मागीर तुमकां तुमचे जे ही सगळी जी इमोशन्स आसा किंवा ही जी सगळी इगो, ईर्ष्या आणि ह्या सगळ्या हेतून जे तुम्ही स्वताचेच जे नुकसान करत आसता न्ही, तेतून तुमकां हळूहळू रियलायझेशन जावपाक स्टार्ट जाता. नाव अगेन एज यू सेड की टायम खूप कमी आसा आणि खूप उलोवपाचें आसा, पण इन शॉर्ट आय विल से की तुमचे इमोशनल बॅलन्स करपाक तुमची फिजिकल एक्टिविटीज आसो, तुमकां स्वता खातीर टायम दिवपाचे आसा, तुमी स्वता खातीर टायम दियात. एटलिस्ट दिसांतलो 1 वर तुमी काडूच शकता की स्वताची जी वॉक आसतले, फिजिकल एक्सरसाइज आसतले, तेच्या खातीर तुमचे लव्ड वन आसा तेंच्या बरोबर एक जस्ट चिट चॅट फॉर सम टायम, एक्सप्रेस युअर सेल्फ. तुमकां कितें अशें दिसलें की म्हाका आत्तां बरें दिसना जाल्यार शेअर, वेंटिंग आउट इज व्हेरी इम्पॉर्टंट. खरेंच आमचे जे आमी जीण आसा ती आमी हासत खेळत हें करूंक जाय, आनी आमचे कडेन वेळूय खूब कमी आसा. तर डॉक्टर म्हाका सांगात, हे निमणे वेळाक तुमी कितें मॅसेज दिवंक सोदता? हांव इतलेंच सांगपाक सोदता की मेंटल हेल्थ इज नॉट अ लग्जरी. Mental health is a need. Mental health is a day-to-day practice. You should practice your mental health in your day-to-day life. So जशें तुमी कितें जालें जाल्यार डॉक्टर कडेन वता, फिजिकल डिसेबिलिटी किंवा फिजिकल एलिमेंट जालें जाल्यार डॉक्टर कडेन वता, तशेंच तुमकां इमोशनल डिस्टर्बन्स आसा किंवा तुमकां सायकोलॉजिकल डिस्टर्बन्स आसा, रिलेशनशीप इश्यूज आसा, बिहेवियरल इश्यूज आसा, खंयच्याय गोष्टीक तुमी कोप अप करूं शकना, त्याच्या खातीर तुमकां खूब एक्स्ट्रीम लेवलचेर कितें जावपाक जाय अशें ना. ल्हान ल्हान हेतून सुद्दां कोपिंग अप स्ट्रॅटेजीज सुद्दां हेल्प करता सायकोलॉजिस्ट. सो इवन इफ यू हॅव लिटल मायनर डिस्टर्बन्सीस, टायमार जर तुमी हेल्प घेतली जाल्यार डेफिनेटली लाँग टर्मान यू कॅन लिव्ह हॅपिली. अँड आय बिलीव दॅट एवरी इंडिविज्युअल हॅज अ रायट टू बी हॅपी. सो बी हॅपी. खूब बरें सांगलें दोतोर. खुबशे प्रश्न आसा आनी तरी तुमकां एक हेवटेन तेवटेन विसरला अशें कितें आसा जें तुमी शेअर करपाक सोदता सारकें निमाणें 1 मिनटा खातीर? ना, हेच बेसिकली म्हाका सांगपाचें आसा की बी स्ट्रॉंग, बी हेल्दी अँड वर्क, गिव टायम टू युअर सेल्फ. मतलब तुमी ह्या
प्रत्येक एकमेकांबरोबर कॉम्पिटिशन किंवा बाकीचे लोक कितें करता आणि कशें आसा हे सगळें पळोवपाचे पेक्षा फोकस ऑन युअर सेल्फ, फोकस ऑन युअर वेलबिंग. डोंट कंपेर युअर सेल्फ टू एनीवन. यू आर सेपरेट युनिक इंडिव्हिज्युअल. सो ट्रीट युअर सेल्फ. तुमचो फोकस स्वताचेर दवरा अँड देन तुम्ही बाकीच्या जगाकडे त्या पद्धतीन कम्युनिकेशन आणि रिलेशन एस्टॅब्लिश करा. अँड दिस विल मेक इट हॅपन की आम्ही कितें करता की वॅलिडेशन भायरसून सोदत रावता. लोकांकडसून वॅलिडेशन जाय फॉर मी टू हांव कसो आसा तें म्हाका लोकांकडसून जाय. तशें करूं नाका. जस्ट ट्राय टू नो युअर सेल्फ. वन्स यू अंडरस्टँड युअर सेल्फ, वन्स यू नो युअर सेल्फ, तुम्ही ऑटोमॅटिकली यू विल गेन दॅट कॉन्फिडन्स. तुमची सेल्फ एस्टीम वाडटा, तुमचो कॉन्फिडन्स वाडटा आणि मागीर तुम्ही त्या पद्धतीन तुम्ही सिच्युएशन डील करू शकता. अँड अगेन आय विल स्ट्रेस ऑन की तुम्ही जशे फिजिकल एलिमेंटकडे जितले लक्ष दिता तितलेच लक्ष तुमचे मेंटल वेलबिंग कडे दियात. प्रोफेशनल हेल्प घेयात. जेन्ना गरज लागता तेन्ना प्रोफेशनल हेल्प घेयात. त्याचो स्टिग्मा जो आसा तेचो विचार करूं नाका. आत्तां मेंटल हेल्थ खातीर इतलो स्टिग्मा आसा. लोक इतले ते म्हणजे तो पिसो, म्हणजे ताका कितें तरी प्रॉब्लेम आसा अशें कितें विचार करूं नाका. टेकिंग मेंटल हेल्प इज जस्ट लाईक गोईंग फॉर अ जनरल प्रॅक्टीस. जशे फिजिशियन कडे तुम्ही वता तशेंच मेंटल हेल्थचे कितेंय इश्यूज आसत जाल्यार तुम्ही डॉक्टर कडे वचा. इट इज द होलिस्टीक पार्ट ऑफ युअर वेलबिंग. मेंटल हेल्थ इज अ पार्ट ऑफ युअर वेलबिंग. तो तितले हेजिटेशन करूं नाका, स्टिग्मा दवरूं नाका, स्टिग्माचे तकलेन हाडूं नाका. बिकॉज जेन्ना तुमकां अशें कितें प्रॉब्लेम जाता तेन्ना लोक तुमच्या कडेन येना. तुमी स्ट्रॉंग आसता तेन्नाच तुमच्या बरोबर लोक आसतात. तुमचे मनातले तुमी दोतोरा मेरेन पावले जाल्यारूच तुमकां तेजें निदान मेळटलें. बरोबर. तर आमी तुमकां ऑनलायन सुद्दां मेळपाक शकता. तुमी म्हटलें त्या भायर तुमी करंजाले रावता हांगसरूच गोंयान आनी डॉक्टर केदारा कडेन तुमी आसता. थंय तुमकां मेळपाक शकता तुमचे प्रश्न विचारूंक. दिवं शकता. म्हाजो नंबर हांव सांगता. कोणाकूय जर कितें गरज आसली जाल्यार डेफिनेटली यू कॅन. 9653219402. तर ह्यो आशिल्ल्यो आमच्या बरोबर अस्तुरी ह्या कार्यावळींत FM रेनबोर आमचे मानसीक भलायकी जिणेच्या दर एका पावंड्यार आमच्यो मुखेल सोयरी डॉक्टर गितांजली लेले. खूब बरें दिसलें दोतोर तुमचे कडेन उलोवन आनी आमच्या मनांतले प्रश्न जायते प्रश्नय बी आमचे कडेन आसतले. खूब कमी वेळान तुमी आमकां भरपूर कितें सांगलें, बरो उपदेश दिलो. तर मना काळजासून तुमचें देव बरें करूं म्हणटा. थँक्यू सो मच.